ज्या आपल्याला परवडतील त्याची घासाघीस अजिबात करायची नाही. देविका काकू आप यहाँ पे? रे बाप रे. मला कळलं तुम्ही इथे पर्स विकण्याचा स्टॉल लावलाय. खूपच वाईट वाटलं ऐकून, म्हणून तुम्हाला भेटायला आले. भेटायला का आम्हा सगळ्यांची मजा बघायला? हा नाही नाही अथर्व, अरे मला खरंच वाईट वाटलं. तुम्ही चला ना सगळे घरी चला. मी असं सहज म्हणाले की हे सामान उचला आणि निघा म्हणून, ते तुम्ही असं सामान घेऊन इथे यायचं का विकायला? एवढं काय मनाला लावून घ्यायचं. चला चला आपण घरी जाऊया सगळे. चला. हा नाही नको, कशाला? आमचा स्टॉल व्यवस्थित चालतोय. इनफॅक्ट गिराईक पण येत आहेत. हो नाही, आणि आत्ता म्हणतेस की घरी चला वगैरे. थोड्या वेळाने तुझं डोकं परत सटकलं तर परत हाकलशील आम्हाला. आम्हाला चालणार नाहीये ते. नाही नाही मी परत असं काही करणार नाही खरंच. चला चला घरी चला. हा काकू तुम्ही सारखं तिथे काय बघताय? नाही नाही काही नाही. नक्की नाही म्हणजे तुम्ही सांगताय सगळ्यांना का मीच सांगू? काय नाही नाही ते हे मान माझी दुखत होती ना म्हणून ते सारखं असं. ठीक आहे काही नाही. मग आपण एक काम करूया, हे सगळं असंच राहू दे. बाबा बसा ना तुम्ही. नाही काही नाही हलवत नाही नाही. नाही बसू नका. ऐका ऐका प्लीज. मी सांगते. सॉरी अरू, म्हणजे मीच अनन्याच्या आईला फोन केला होता ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी. काय? कशासाठी केलंस तू हे सगळं? देविका खरंच तुझी कीव करावीशी वाटते का? अगं हे सगळं विकून त्यातनं आलेले पैसे तुला द्यायचे होते ना. तुला तुझे पैसे वेळेत परत नको आहेत का? काय गा माणूस की विसरलीस तू देविका? असं नाही वाटत आहे तुला? अगं दिवस रात्र मेहनत करतोय आम्ही, आणि का त्रास देतेस असा? काय घोडं मारलंय ग तुझं? नाही, आणि मला आधीपासूनच वाटत होतं की हिचा काहीतरी हात असणार या सगळ्यामध्ये. कारण तुला आमचं सुख बघवतच नाही ना काकू. अनन्याने मला चॅलेंज दिलं होतं 2 महिन्यात पैसे परत करीन म्हणून. तिला हरवायचं होतं मला. लाज नाही वाटत हे सांगताना? नाही तर काय. नाही, आणि तुमचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी इतरांना का वेठीला धरता? तुम्हाला काही कल्पना आहे तुम्ही जे वागलात त्यांच्यामुळे आई बाबांना किती त्रास झालाय? ते किती मनस्ताप झाला, त्यांची झोप नाही, त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला. आणि या सगळ्याची किंमत तुमच्या पैशांपेक्षा खूप जास्त आहे काकू. इतरांच्या आयुष्याचा खेळ करून काय मिळतं तुम्हाला? नाही, आणि हा फक्त तुझा दुष्ट स्वभाव नाहीये, ही विकृती आहे तुझी. मला माफ करा. हे पण नाटकच आहे तुझं देविका, कळतंय मला. नाही नाही खरंच हे नाटक नाहीये. मी हवं तर पाया पडते. अगं मला माफ करा. काय करतेस तू? लोक बघतायत. उठ. काकू अगं नाही, जोपर्यंत मला माफ करणार नाही तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही. डीलरचा फोन येतो. काकू उठा. उठ उठ. हॅलो, हा बोला. आता कसं काय? नाही म्हणजे तुम्ही कॅन्सल केली होती ना? प्रोफेशनलिझम हे असं नसतं नाही का? नाही, आणि तुम्ही तर नॉन डीलर आहात, मग तुमच्यावर विश्वास ठेवायला तसं तुम्ही वागलेही पाहिजेत ना.
तुमचा काय प्रॉब्लेम झाला होता चांगलंच माहितीये मला. नाही पण आता तुम्ही ऑर्डर कॅन्सल करणार नाहीयेत ना? हो ठीक आहे, मी माल पाठवून देते. तुम्ही सुद्धा आपली ठरलेली अमाऊंट रेडी ठेवा, ती ट्रान्सफर करा वेळेत. थँक्यू. आई आई आपण जिंकलो. डीलरने परत ऑर्डर मागितली आपली. अरे क्या बात आहे. देवच पावलं बाई. ए अनन्या, अगं काय तू काय जादूची छडी वगैरे फिरवलीस की काय? हा, सगळे एकदम लाईनीत सरळ येत आहेत. हा, देविका काकू, हे घ्या तुमचे पैसे. अगं इतकी काही घाई नव्हती याची. होती ना. 100 वेळा मागितलेत काकू तुम्ही पैसे. माझे पैसे द्या, माझे पैसे द्या. स्वतःच्याच घरच्यांची झोप उडवलीत तुम्ही. आमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाले कामाचे पैसे. म्हटलं आधी तुम्हाला येऊन चेक द्यावा. हा तुमचा चेक, तुमचे पैसे. चेक करून घ्या. आणि काकू, तुम्ही खरं तर 2 महिन्यांची मुदत दिली होती. मी खूप आधी तुम्हाला हा चेक देते, त्यामुळे पैस खरं तर मी जिंकले. आता खरं तुमचा आणि माझा हिशोब क्लिअर झाला. घ्या. ऍक्च्युली तुझी आई मध्ये पडली म्हणून, नाहीतर नाही नाही, तुम्ही तिला मध्ये आणलं. इन वे बरंच झालं ते. नाही कारण तसं बघायला गेलं तर तुमच्यामुळेच आम्हाला इतकी मोठी ऑर्डर मिळाली. आणि खरंच थँक्यू त्यासाठी. आता हा चेक नीट बघून घ्या. तुम्ही दिलेल्या हप्त्यांची अमाऊंट विथ इंटरेस्ट. चेक करून घ्या एकदा. हो, आणि आम्ही कोणाचे हिशोब बाकी ठेवत नाही का, म्हणजे ते तुला कळलंच असेल. त्यामुळे वेळ लागत असेल ना तर माणसाला वेळ द्यावा. आणि यापुढे हप्ते भरताना आमचा वाटा आम्ही देऊ ठरल्याप्रमाणे. हा. अरे कबीर, आपण किती वेळ बोलतोय? बघ मी फोन ठेवते आता. काय करू, मन भरतच नाही. उद्या भेटतोच आहे ना आपण, उद्या भेटून बोलूया. सकाळी मला आत्तासाठी फक्त किसवर भाग, ठीक आहे? सो स्वीट. जरा होल्ड करा, होल्ड कर. काय ग, इतक्या लाजत कोणाशी बोलतेस? लाजते कुठे अगं? नाही, मित्र आहे का बॉयफ्रेंड? फ्रेंड फ्रेंड. अगं तसं नाही ग. मग इतक्या रात्री इतक्या हळू आवाजात असं लपून छपून का बोलतेस? अगं वहिनी, जनरल असं आपण बोलू नाही का शकत? अगदीच बोलू शकतेस. मग तुझ्या या फ्रेंडशी माझी पण ओळख करून दे ना, मलाही आवडेल बोलायला. ओळख? हा ठीक आहे, करून देते. कबीर ऐक ना, वहिनीला तुझ्याशी बोलायचं आहे, ती बोलते. हा थांब, ऐक ऐक माझं, थांब 1 मिनिट. हॅलो, हा मी अनन्या बोलतेय. हॅलो, नमस्कार. पूर्वा तुमच्याबद्दल बरंच काही बोलत असते. तुम्ही दोघं इतक्या वेळ बोलता, मग कधीतरी घरी ये ना असंच भेटायला. घरी? हा नाही म्हणजे तसं आमच्या घरी वातावरण फारच फ्री असतं, त्यामुळे येऊ शकतोस तू. हो, नक्की येईन. पूर्वा, वर ये. झोपायचं नाही का? अगं वहिनी फोन दे. कबीर गुड नाईट. हा हा, बाय बाय बाय. मम्मा हाका मारते ना, मी आलेच. हा आवाज विक्रांतचा तर नव्हता, पण मग हा मुलगा फोनवर बोलताना एवढा का अडखळत बोलत होता?
मला का असं सारखं वाटतंय की हा विक्रांतच आहे, काहीतरी गडबड आहे. हाय अनन्या, आपण खूप दिवसांनी असे बाहेर भेटतोय ना, जाऊया का कुठेतरी? नाही म्हणजे ती मोठी ऑर्डर कंप्लीट केल्यानंतर सेलिब्रेटच नाही केलं आपण. वडापाव खायला जाऊया, खूप दिवसात नाही खाल्लं. ऐक ना अथर्व, पूर्वा आणि कोण तो कबीर ते आता हॉटेलमध्ये भेटणार आहेत, आपण बघूया जाऊन. अनन्या, नाही अथर्व प्लीज, नाही म्हणजे एकदा कन्फर्म करूया तो विक्रांत आहे का नाही प्लीज. हे बघ तुला खरं सांगू का, माझ्या बहिणीची अशी डिटेक्टिव्हगिरी करणं मला पटत नाहीये मनापासून. अथर्व, मला पण तिच्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफिअर करायचं नाहीये खरं तर, पण आपण जे करतोय ते तिच्या भल्यासाठीच करतोय. हो पण हे बघ अथर्व, माझा यामागचा हेतू एकच आहे की पूर्वा कुठल्या प्रॉब्लेम मध्ये अडकायला नको उगाच. आपण एकदा जाऊन बघूया ना तो विक्रांत आहे का नाही. तो नसेल तर उत्तमच आहे ना, फक्त एकदा जाऊन क्रॉस चेक करूया प्लीज. हो बरं ठीक आहे, जाऊया. नाही म्हणजे त्याशिवाय हा विषय तुझ्या डोक्यातून जाणार आहे असं वाटत नाही. नाही आणि तो विक्रांत असेल तर पूर्वाला आपण ह्या सगळ्यातून वेळीच बाहेर काढू शकतो ना. आणि जर का तो नसेल तर तुझ्या मनातून शंका तरी जाईल. हो म्हणूनच. काय आहे ना आनंद, एक संध्याकाळ मिळाली होती आपल्याला एकत्र वेळ घालवायला, तर आपण काय करतोय, तो मुलगा विक्रांत आहे की नाही हे बघायला जातो. हा विक्रांत कधी जाणार आहे आपल्या आयुष्यातून? बरं ऐक, आपण एक काम करूया, जर तो विक्रांत नसेल तर आपण तिथून डायरेक्ट वडापाव खायला जाऊ. हा आता कसं बोललीस, कुठे जायचं? MG रूम. चल. वहिनी, अगं पूर्वा, वहिनी तू तू मुद्दामून आलीस ना इथे? अगं नाही असं काही नाहीये पूर्वा. अगं वहिनी, तू दादूला सुद्धा घेऊन आली आहेस. ह्याच्या पुढे ना मी तुला माझी एकही सिक्रेट सांगणार नाहीये, आय स्वेअर. पूर्वा असं काही नाही अगं, ऍक्च्युली मी आणि अथर्व असंच फिरायला म्हणून बाहेर पडलो, तर रिअलाइज झालं की अरे तू पण याच रेस्टॉरंटमध्ये आहेस. एकदम स्ट्राईक झालं मला, म्हटलं पटकन भेटून घ्यावं तुला, म्हणून आलो आम्ही. मला कळतं अगं सगळं. सॉरी. बाय द वे तू एकटी कशी काय, तो कुठे आहे? तो वॉशरूमला गेला. अच्छा बरं तो आला ना की आमची ओळख करून द्या, आम्ही भेटून लगेच निघून जाऊ, डिस्टर्ब नाही करणार तुला. आहे की नाही? हो आणि पूर्वा चिडू नकोस ग, चिल. म्हणजे आम्हाला सुद्धा त्याला भेटून आनंदच होणार आहे. आणि काय ग पूर्वा, तू हिला सगळी सिक्रेट सांगतेस, मला काही सांगत नाही. मी एवढ्या वेळ तुला विचारलं, बॉयफ्रेंड वगैरे कधीपासून चालू आहे सगळं? दादू, कबीर, तू? हॅलो. हा कबीर, कबीर राज्याध्यक्ष. हाय. हॅलो. आणि ही माझी वहिनी आणि हा माझा दादू. पूर्वा बघ मी म्हंटलच होतं अथर्व, मला शंका होतीच हा विक्रांतच आहे म्हणून. अगं वहिनी काय झालंय? पूर्वा अगं पूर्वा, हा कबीर वगैरे कोणी नाहीये. हा विक्रांत आहे, विक्रांत रत्न पारखी. काय? विचार ना, विचार, याला विचार. अगं अथर्व प्लीज समजाव हिला. पूर्वा अगं हा एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. नाही तर काय, विचार ना याला, विचार. समोरच आहे ना, बघू खरं नाव काय सांगतोय ते. कबीर, वहिनी जे विचारते ते खरं आहे का?
काहीतरी बोल. बोल ना आता, बोल. खरं काय ते सांग तिला की तू विक्रांत आहेस आणि कबीर नाहीयेस, ते सांग स्पष्ट. वहिनी हे बघ, तुमचा ना काहीतरी गैरसमज होत असेल. हा कबीरच आहे. पूर्वा, कोणाचाही काहीही गैरसमज होत नाहीये. हा तोच नालायक विक्रांत आहे. आणि हा किती नीच आणि घाणेरडा आहे ना, तुला आयडिया सुद्धा नाहीये. अरे दादू, असं कसं शक्य आहे? मी एवढे दिवस भेटतेय त्याला. कबीर कबीर तू बोल ना, काहीतरी सांग. तू कबीरच आहेस. मी काय बोलू? मला काहीच कळत नाहीये. विक्रांत, थोबाड बंद ठेवा. इथे मला हात उचलायला लावू नकोस. अथर्व, अथर्व, हे बघ, जिथे बोलून गोष्टी सॉर्ट होतात ना, तिथे आपण हात नाही उचलायचा. हा, तुझं म्हणणं आहे ना की तू कबीर आहेस. मग तुझ्याकडे एक तरी प्रूफ आहे सेईंग की तू कबीर राज्याध्यक्ष आहेस आणि विक्रांत रत्नपारखी नाहीयेस? वहिनी अगं, खरंच माझं ऐक, तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होत आहे. हा कबीरच आहे. अगं पूर्वा, मिसअंडरस्टँडिंग मध्ये याने तुला ठेवलंय. आम्ही याला चांगलंच ओळखतो. एक नंबरचा हलकट माणूस आहे हा. आणि काय रे, तुला लाज नाही वाटत? तुझं वय काय, हिचं वय काय? का आयुष्यभर मुलींनाच फिरवत बसणार आहेस तू आणि त्यांना फसवत बसणार आहेस? तुझ्यासारख्या मुलाची सावली सुद्धा एखाद्या चांगल्या मुलीच्या आयुष्यावर पडू नये. इतका नीच माणूस आहेस तू. पूर्वा, मी वाचले ह्याच्या कचाट्यातून. माझं लग्न ह्याच्याशी होणार होतं. वाचले मी. तुला का कळत नाहीये? पूर्वा, अगं हा आमच्या लग्नात आला होता. तू तेव्हा याला बघितलं नाहीस का? काय डोकं गहाण ठेवलंयस तू? हा, अक्कल नाहीये तुला? पूर्वा, ह्याच्याबरोबर तू परत मला दिसलीस ना तर कानाखाली आवाज काढ ना तुझ्या मी. प्लीज पूर्वाला काही करू नका तुम्ही. तुमची पूर्वाबद्दलची फिलिंग्स मी समजू शकतोय. कोणताही भाऊ आपल्या बहिणीबद्दल पॉझिटिव्ह असतोच. पाहिलंच पूर्वा, म्हणूनच तुझ्या घरी यायला मी घाबरत होतो. तू अजून लहान आहेस. आत्ता तू घेतलेला डिसिजन कोणीही एक्सेप्ट करणार नाहीये. विक्रांत, शटअप शटअप शटअप. दादू प्लीज, दादू प्लीज. नको, इथे नको. अगं पूर्वा, तुला कळत नाहीये का? हा नाटकं करतोय. नाही, मी नाटक करत नाहीये. पूर्वा, पूर्वा, मी खरंच नाटक करत नाहीये. आतापर्यंत आपण दोघांनी घालवलेला प्रत्येक क्षण तुला खोटं वाटत होतं का? खोटच आहे हे. पूर्वा, हा तू फसवतोयस हिला. वी नो. पूर्वा, हा फसवतोय तुला. एक मिनिट. तुम्हाला मला जे काही बोलायचं आहे बोला, पण माझ्या प्रेमाचा अपमान केलेला मी सहन करून घेणार नाही. मला माहिती आहे पूर्वा, आता हे माझ्याबद्दल जे काही बोलतायत ना, त्यामुळे मी आता तुला किती समजवण्याचा प्रयत्न केला तरी तुला ते पटणार नाही. पण मला एक गोष्टीची खात्री आहे, एक दिवस माझा प्रेम नक्की जिंकेल. नक्की जिंकेल. मी तुला खूप मिस करेन पूर्वा, खूप मिस करेन. कबीर, यार तुम्ही त्याला बोलूच दिलं नाहीत. अगं पूर्वा, वहिनी, त्याचं लग्न तुझ्याशी झालं नाही म्हणून तू त्याला माझ्या लाईफ मधून घालवतेस का? पूर्वा, काय बोलतेस तू? अगं असं खूप इन्सल्ट केलाय तुम्ही त्याचा. खूप इन्सल्ट केलाय. खूप इन्सल्ट केलाय. पूर्वा, शांत हो. मला नाही बोलायचं तुमच्याशी, काहीच नाही बोलायचंय.
काकू तू तू याला घरी घेऊन आलीस? अगं हा पूर्वाला फसवतोय. एक मिनिट, हा माझा पाहुणा आहे आणि त्याला भलतं सलतं बोललेलं मी अजिबात खपवून देणार नाही. माझ्या मुलीची काळजी तुमच्यापेक्षा मला जास्त आहे. मी जे काही करते ना ते बरोबरच करते. पूर्वा खाली ये, कबीर आलाय तुला भेटायला. पूर्वा कबीर आलाय. काकू तुम्ही कबीर, थँक गॉड तू आलास इकडे. मम्मा, अहो काकू तुम्हाला का कळत नाही? तुम्हाला माहितीये ना हा कबीरने तो विक्रांत असू दे नाहीतर कबीर असू दे, काही फरक पडत नाही. त्याचं पूर्वावर खरं प्रेम आहे ना, हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. तुम्ही सगळेजण फक्त तिची पोकळ समजूत काढत होता. तिच्या मनाचा जरा तरी विचार केला? आता बघा तिचा चेहरा कसा खुललाय तो. मम्मा थँक्स. पूर्वा, विक्रांतने मला सगळं खरं सांगितलंय आणि आता त्याला तुझ्याशी बोलायचंय. विक्रांत जे काही सांगायचंय ना ते सगळ्यांच्या समोर सांग. नंतर हे लोक मला नावं ठेवायला मोकळेच असतात. बोल तू. पूर्वा पूर्वा जे काही घडलं, मी जे काही केलं त्याबद्दल मी तुझी मनापासून माफी मागतो. मी विक्रांत रत्न पारखी आहे. खरं तर मला तुला हे आधीच सांगायला हवं होतं, पण कधी हिंमतच झाली नाही माझी. मला असंच वाटत होतं की जर तुला माझी हिस्ट्री कळली ना तर तू मला नाकारशील, आणि ते मला सहन झालं नसतं. माणसाच्या हातून चुका होतात ना ग, माझ्याही झाल्या. आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे मी अनन्याशी लग्न करण्याचा विचार केला, पण लकीली तसं नाही झालं. म्हणून तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्यच बदललं. पूर्वा, तुला दुखवायचं नव्हतं, खरं तर मला तुला गमवायचं नव्हतं, म्हणून खरं बोलणं मी टाळत होतो. माझं तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम आहे का? प्लीज मला माफ करशील? अरे कबीर, हे काय करतोयस तू? कसं आहे ना, कोणीही काहीही बोलू दे, आपल्याला माहितीये ना आपलं नातं काय आहे ते. आणि माझ्यासाठी तू कायम कबीरच राहशील. अगं अगं काय करतेस पूर्वा? देविका, अगं समजव तिला. वय काय तिचं? काय चाललंय? अरू, तुम्ही सगळ्यांनी पूर्वाच्या आयुष्यामध्ये इंटरफेअर नाही ना केलं तर फार बरं होईल. तिला तिच्या मनासारखं जगू द्या. मला फक्त मनाने नाही, पैशाने श्रीमंत जावई मिळालाय. पोटात दुखते का तुमच्या? पण आता सध्या सहन करा, कारण त्यावर आता माझ्याकडे औषध नाही. देविका, अगं आपल्याला माहितीये हा मुलगा. माझ्या मुलीचं भलं कशात आहे हे मला जास्त कळत. विक्रांत बरोबर तिचं लग्न झालं ना तर तो तिला काहीही कमी पडू देणार नाही. सुखात ठेवेल तिला. आणि आता मी बघते ना या दोघांना कोण वेगळं करतंय. हे सॉरी 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 सॉरी, लेट झाला. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मी तुझी आयुष्यभर वाट बघू शकतो. कबीर, तू असं सगळं बोलायला लागलास ना की
माझ्या मनात काहीतरी व्हायला लागतं. मग तुला वाट करून दे. हो हे काही नाही. बरं बाय द वे, आज मी खूप वेळ काढून आली आहे माहितीये. म्हणजे नेहमी कसं मला जायची घाई असते ना, पण आता घरून आपल्या रिलेशनशिपला परमिशन मिळाली आहे. सो आता तू जितक्या वेळ म्हणशील तितक्या वेळ मी थांबायला रेडी आहे. ओ नो. काय झालं? नाही म्हणजे आज तुझ्याकडे वेळ आहे, पण आज मला लवकर जायचं आहे. ॲक्च्युली इव्हनिंगला एक बिझनेस कॉन्फरन्स आहे आणि मग काही दिवस मला तिथेच राहावं लागेल. कबीर काय अरे, आत्ताच ग्रीन सिग्नल मिळाला ना आपल्या रिलेशनशिपला, आणि तू त्याचं सेलिब्रेशन सोडून लगेच बिझनेससाठी जातोयस. तू माझ्यासाठी एक दिवस नाही काढू शकत? प्लीज प्लीज. ॲक्च्युली ते तर आहेच, पण मला जावं लागेल. मीटिंग खूप इम्पॉर्टंट आहे ती. हां, एक काम करू शकतो. हं? तू पण ये ना माझ्यासोबत तिथे. मी हं. तिथे मीटिंगला? अरे मी काय करू येऊन तिथे? मीटिंगला नाही ग. मीटिंग मी करेन, तू थांब तिथेच. म्हणजे कुठे? लोणावळ्याला एक 5 स्टार हॉटेलमध्ये. लोणावळा? येस, ये ना. काय ना, मी मीटिंग पटकन उरकतो, मग आपण जेवू फिरू पार्टी करू. प्रॉपर्टी अमेझिंग आहे तिकडची. यू विल एन्जॉय इट. प्लीज चल ना. कबीर अरे पण येस, ऑफकोर्स. हे बघ, तुझं माझ्यावर विश्वास असेल तरी ये, नाहीतर मी काय एकटाच जाऊन येईन नेहमीप्रमाणे. हे बघ तसं काही नाही आहे. मला पण यायला आवडेल, पण मम्मा पाठवेल का? आणि माझी एक्झाम पण आहे. इट्स ओके. हे बघ, मी तुला फोर्स करत नाहीये, पण एवढंच की तिकडचा माहोल या सीझनमध्ये अमेझिंग असतो. अँड यू गोना मिस दॅट. आणि आय विल मिस यू. कबीर हे बघ, तू मला असं रंगवून सांगू नकोस रे. मी एक काम करते, मी मम्माला फोन करून विचारून बघते. ठीक आहे, म्हणजे दगड मारून बघते, लागला तर लागला. हा बोल पूर्वा. हॅलो मम्मा. हा अगं कबीर आज लोणावळ्याला जाणार आहे, तर तो मला तिथे बोलावतोय. हा मग? हां पण अगं माझी एक्झाम आहे ना, मग काय करू मी? अगं विक्रांतशी लग्न झाल्यावर तुला गरज काय अशा एक्झामची? त्याने तुला पास केलं पाहिजे. त्याला नाही म्हणू नकोस, हो सांग. कधी जायचं? आज दुपारी. बर, मी लागते तयारीला. हा, जाऊ आपण सगळे. बाय. मम्मा काय झालं? काय म्हणाले? अरे तिने परमिशन दिली आहे मला, पण ती पण येतेय. काय? हां, मे बी तिला वाटलं आपण सगळ्यांनीच पिकनिकला जायचंय, म्हणून ती पण तयारीला लागली. इट्स ओके, नो इशू. इट्स ओके, जाऊ ना आपण. तू, मी, मम्मा तिघेही जाऊ आपण. फॅमिली आउटिंग लोणावळा जाऊ.